सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आजच्या दिवसाची सुरुवात ही थोडीशी खर्चानं होईल. तुमच्यावरती थोडासा आर्थिक दबाव देखील असेल. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या जीवनामध्ये जास्त मसालेदार पदार्थ वापरू नका. तुम्हाला वडिलांकडनं अधिक प्रेम मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचं वातावरण राहील. भावंडांना मात्र काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. बाहेर फिरायला जाणं तुम्ही पुढे ढकललं तर फार बरं होईल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये काही आनंदाचे क्षण येतील आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सरप्राईज पार्टी देखील प्लॅन करू शकता. आज तुमची अनावश्यक धावपळ होऊ शकते, त्यामुळे थोडंसं सावध राहा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये आज यशस्वी होऊ शकता. शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु वाहन मात्र तुम्ही जपून चालवा, नाहीतर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबामध्ये काही गोष्टींबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे तुम्ही चांगले लक्ष द्या. आरोग्याच्या समस्या तुम्हाला त्रासदायक ठरतील. प्रवास तुमचा सुखकर होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस मात्र सामान्य राहील. आज तुम्हाला तणाव आणि थकवा जाणवू शकतो. मेहनत केल्यानं नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाची गरज भासेल, त्यामुळे ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. आज तुम्हाला सर्व कामांना तुमचे घरचे लोक बळ देतील. कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्यानं आजचा दिवस चांगला जाईल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला आज अनुकूल परिणाम मिळतील. आरोग्य बिघडेल, परंतु दुपारनंतर स्थिती सुधारू शकते. आईकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आनंदाची बातमी मिळाल्यानं तुम्ही आज मिठाईचा आस्वाद घ्याल. कुटुंबामध्ये तुमचा आनंद राहील आणि कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल. तुमचे खर्च वाढीस लागतील, परंतु आज तुम्हाला बिझनेसमध्ये एखादी डील मिळाल्यानं ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल अशी डील मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला आज यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला जाईल. तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. प्रत्येक कामामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला नेऊ शकाल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. आनंदामध्ये तुमच्या वाढ होईल किंवा एखादी मोठी इच्छा तुमची पूर्ण होईल, त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असेल आणि तुमच्या प्रेमजीवनातही आनंदाचे क्षण येतील. मात्र वडिलांसोबतचे तुमचं नातंही बिघडू शकतं. आज वाईट साथ संगत तुम्ही टाळावी. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश आणि समाधान मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा खर्चिक असणार आहे, परंतु तुम्ही जर आजारी असाल तर तब्येतीमध्ये सुधारणा दिसेल. करिअर क्षेत्रामध्ये परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. आजच्या दिवशी इतरांच्या कामामध्ये ढवळाढवळ न करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमच्या प्रियजनांशी वाद झाल्यानं तुमचं नातंही बिघडू शकतं. मात्र वैवाहिक जीवन हे तुमचं चांगलं राहील. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहील. प्रॉपर्टीची कामं तुम्हाला लाभ देतील. आज तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे.
आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदी असेल. नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आज कुटुंबातील सदस्यांचा तुम्ही सल्ला घेऊ शकता. जर तुम्ही घरापासून दूर काम करत असाल तर आज तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण येऊ शकते. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही वाद झाला असेल तर तो आज पुन्हा उफाळून वर येईल. व्यवसायातही तुमचे कोणी शत्रू असतील तर आज ते तुमच्या पुढे नतमस्तक होतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या साहस आणि शौर्यामध्ये वाढ करणारा असेल. नोकरदार लोकांना आज सहकाऱ्यांसोबत फिरायला जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही आज तुमच्या प्रगतीने तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आश्चर्यचकित करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील आणि तुमच्यासाठी पार्टी देखील आयोजित करतील. आज संध्याकाळी तुमच्या मुलांच्या अचानक आजारपणामुळे तुम्हाला धावपळ करावी लागू शकते आणि तुमचा आर्थिक खर्च देखील वाढू शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्याला अर्ध्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज गोड बोलून तुम्हाला कोणाशीही काही वाद असेल तर तो मिटवावा लागेल. तसेच आजच्या दिवशी तुमच्या बोलण्यातील गोडव्यामुळे नातेवाईकांसोबत तुम्ही पॅचअप करू शकता, ज्यामुळे कौटुंबिक ऐक्य वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला आज सरकारी नोकरी मिळू शकते, त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये त्यांची प्रशंसा होईल. तुम्ही आज तुमच्या नातेवाईकांकडनं मदत मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल. आज नोकरदार लोकांच्या बोलण्यामध्ये मृदुता असल्याने बॉस मात्र खुश होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आर्थिक खर्चामध्ये वाढ करणारा असेल. तुमची इच्छा नसताना देखील निष्फळ खर्च तुम्हाला करावे लागतील. जोडीदाराला शॉपिंगसाठी तुम्ही बाहेर नेत असाल तर तुम्हाला तुमच्या खिशावरती लक्ष हे ठेवावं लागेल. भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक संकटांना नाही तर त्यामुळे सामोरं जावं लागेल. आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कोणाशी पैशांचे व्यवहार करत असाल तर ते अत्यंत काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात आणि तुमच्या एखाद्या जवळची व्यक्ती तुमचा विश्वासघात देखील करू शकतो. त्यामुळे तुम्हाला आज त्यांच्यापासून सावध राहावं लागेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना पैसे दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच फलदायी असेल. आज व्यवसाय करणाऱ्या लोकांना इच्छेनुसार नफा मिळाल्याने आनंद होईल, मात्र तुमच्या प्रॉफिटाबद्दल कुणालाही सांगणं टाळावं. तुमचे शत्रू तुमच्या प्रगतीमुळे जळतील तुमच्यावर आणि तुमचा आनंद त्यामुळेच आज स्वतःपुरताच मर्यादित ठेवा. तुमच्या कुटुंबातील मुलांकडनं आज एक संध्याकाळी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला येईल, त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्य आज सेलिब्रेशनमध्ये व्यस्त दिसतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की गोड बोलून आज समोरच्याकडनं तुम्हाला आपलं काम काढून घेण्याची कला आत्मसात करावी लागेल. त्यामुळे आज जर तुम्हाला घरामध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाच्या बोलण्याचं काही वाईट वाटलं तर गोष्टी तुमच्या मनात ठेवा. त्यांना काहीही बोलायला जाऊ नका, तरच तुम्ही तुमचं काम त्यांच्याकडनं पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होऊ शकाल. आज कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर वडिलांचा सल्ला घेऊन त्यातील कायदेशीर बाबींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल, अन्यथा भविष्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं आदर, मान, सन्मान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.